सायली आणि अर्जुन सगळ्या घरच्यांचं बोलणं ऐकत असतात. सायली तर खूपच तुटलेली आहे, कारण सगळेजण तिलाच बोलत आहेत, तिच्यावरच आरोप करतात की तिने मधुभाऊंना सोडवण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट केलं आहे, की ती निर्लज्ज मुलगी आहे म्हणून. इथे रविराजसुद्धा काही सोडत नाहीत बोलायचं. ते सुद्धा आपल्या मुलीचा बदला घेतात असं वाटायला लागलं आहे. कारण जेव्हा सायली त्यांच्याकडे जाते रविराज काका म्हणून, तुम्ही तरी समजून घ्या, तेव्हा ते म्हणतात सर, काका नाही, तुझ्यासारख्या मुलीचा काका नाही आहे मी, मला सर म्हणायचा. आणि तू तर काही बोलूच नकोस, तुझ्यासारखी मुलगी त्या लायकीची नाही आहे म्हणून. इथे अर्जुन आणि सायली हे ऐकून थक्क होतात. इथे रविराज काय थांबत नाहीत बोलण्याचं. ते म्हणतात, तुला मी माझ्या मुलीसारखा मानलं, मुलगीच समजत होतो, आणि तू ही अशी वागली, तुझ्यावर तर चांगले संस्कारसुद्धा झालेले नाही आहेत. हे ऐकून मधुभाऊंची मान खाली जाते. कुसुमताई पण एकदम काय बोलायचं हे कळत नाही, आणि सायली तिथे रडतच असते. तेवढ्यातच काय, तन्वीला तर मोकाच मिळतो. ती म्हणते, बाबा बरं आहे ना, मी तुमची मुलगी आहे, हिच्यासारखी खोटारडी आणि मतलबी नाही आहे. आणि ते सुद्धा म्हणतात, हो, माझ्या मुलीला त्रास दिला, माझ्या मुलीला तुम्ही सगळ्यांनी बोललत, तिला खोटं ठरवलं, पण ती एवढं तडमडत होती तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज समोर आणायला, आणि तुम्ही खोटारडे होतात, आणि तिला किती सहन करावं लागलं. वा, तिने जेव्हा डिवोर्स पेपर्स करून आणलेले खोटे, तेव्हा कुठे गेलेले. जेव्हा सायलीने इथे प्रतिमाला शोधून आणलं, हे लोक काही शोधत नव्हते, हे लोकांना काही मिळाली नव्हती, ते सगळंच विसरून गेले हे लोक. वा. इथे सायली रडत असते. अर्जुनसुद्धा म्हणायला लागतो, सिनियर तुला माहिती आहे मी कसा आहे म्हणून, पण तू हे असं काय बोलतोस. तेव्हा रविराज म्हणतात, मला तर काही बोलूच नको, तुझ्यावर संस्कारच झालेले नाही आहेत. पूर्णा आजी, प्रताप आणि कल्पना वहिनींनी तुझ्यावर काही संस्कार केले नाही आहेत, आणि त्या तिघांचेही चेहरे बघण्यासारखे असतात, जसं ह्यानी ह्याच्या मुलीवर संस्कार केलेत, जी खोटी मुलगी आहे, ती आत्तापर्यंत इतकी खोटी वागली आहे, ते काही दिसत नाही त्याला. इथे प्रतिमाला मात्र वाईट वाटत असतं. इथे अस्मिता पण पुढे येते आणि सायलीला धक्का मारते. तेवढ्यात अर्जुन तिच्याजवळ जातो, सायलीजवळ, आणि तिला उचलतो, मिसेस सायली म्हणून. ते इथे सगळेजणच म्हणतात, मिसेस सायली, रविराज म्हणतात. ह्याच्या आधी जेव्हा ती माझ्या ऑफिसमध्ये काम करायची तेव्हा तू मिस सायली म्हणायचा, आता मिसेस सायली. तर लगेच कल्पना म्हणते, हे कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं आहे का मिसेस सायली म्हणायचं, म्हणजे सगळ्यांसमोर बायको आणि नाही तर मिसेस सायली, अजून काय काय लिहिलं आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये. तेव्हा पूर्णाजी पण सुरू होतात, म्हणतात माझ्या तळपायाला तेल लावण्याचं हे कॉन्ट्रॅक्टमध्ये होतं, माझ्या औषधांची सगळ्या गोष्टी कशा करायच्या आहेत ते सगळं कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं. एवढे सुसंस्कृत लोक म्हणवतात स्वतःला, आणि हे असे वागतात. आणि किती दिवस 30 गोष्ट, ह्याच्यामध्ये 3-4 एपिसोड काढतात. एकदाचं काय ते संपवून टाका ना. 3-4 एपिसोड एकाच गोष्टीसाठी कशाला एवढं वाढवत आहेत सगळ्या गोष्टी. सगळेच जण बोलत असतात. इथे अर्जुन काही सांगायला तयार नाही आहे, तो फक्त मी 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 माझं ऐकून घ्या बस. अरे पुढे तर बोल ना बाई, की तुला तन्वीशी लग्न करायचं नव्हतं आणि तू हे कॉन्ट्रॅक्ट केलंस, आणि तिला मजबूर केलं आहे की जर का मधुभावना सोडायचं असेल तर तू माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कर म्हणून, पण काय बोलायलाच तयार नाही. अरे त्यांना जरा थांबवून बोलायचं ना, की आमचं ऐकून घ्या, हे असं आहे म्हणून. पण ते लोक बोलत सुटलेत, आणि हे लोक मूर्खासारखं ऐकत बसलेत, मी माझं बस एवढंच, ह्याच्या पुढे काहीच नाही. जरा त्यांना सांगायचं ना, ऐकून घ्या म्हणून, तुमचंच चालू आहे म्हणून, आमचाही ऐकून घ्या, पण नाही, मूर्खासारखं ऐकत बसलेत. इथे अस्मिता, शेवटी तन्वीसुद्धा बोलायला सुरुवात करते, की सायली तू आधीपासूनच अशी होतीस, पण आता या माझ्या परिवाराला तू धोका दिलास, मी तुला कधीच माफ करणार नाही. वा, तन्वी कशी आहे ती तिला माहिती आहे, पण बोलण्याचा मोका काय सोडत नाही. इथे ती पूर्णाजीकडे येते आणि म्हणते, पूर्णाजी बघितलंस, आता काय बघायचं आहे, काय राहिलं आहे. ती सगळ्यांची सिंपथी घेत चालली आहे, आणि सायलीला कशी वाईट आहे हे दाखवत चालली आहे. इथे मधुभावना खूपच वाईट वाटत असतं. इथे कल्पना म्हणते आणि प्रताप, की तू मधुभावना सोडवण्यासाठी हे केलेलं, मग आता ते तर सुटलेत, पुढे काय. तर इथे रविराज काही थांबायचं नाव नाही. आता काय करणार, मधुभाऊंकडे परत जाणार. तर लगेच कल्पना, एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीसाठी असं बोलू शकते, आणि ती सुद्धा अशी बाई सुसंस्कृत, जी एवढं प्रेम केलेलं, ती हे असं बोलू शकते सायलीला, की आता तू मधुभाऊंकडे जाशील तेव्हा काय म्हणून जाणार आहेस, कुमारी का, विधवा, नवऱ्याने टाकलेली का नवऱ्याने ला सोडलेली. हे ऐकून अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. सायलीची इथं हालत खराबच असते. इथे मधुभाऊंना खूप वाईट वाटत असते हे सगळ्या गोष्टी ऐकून. कुसुम पण
वाईट वाटून घेत असते. या सगळ्या गोष्टी ऐकून मधुभाऊंना त्रास होत असतो. ते लोक मधुभाऊंना सोफ्यावर बसवतात आणि सायली धावत जाऊन पाण्याचा ग्लास घेऊन येते. पण मधुभाऊ तिच्या हातनं काय घेत नाहीत. अर्जुननी त्यांना पकडलेलं असतं, तेही मधुभाऊ हात सोडवतात. इथे कुसुमताई सायलीच्या हातनं पाणी घेते आणि मधुभाऊंना देते. ते पितात. इथे सायली मधुभाऊंची माफी मागत असते, पण मधुभाऊ काय ऐकत नाहीत. मधुभाऊ म्हणतात की हे तू काय केलंस. तेव्हा सायली म्हणते तुम्हाला सोडवण्यासाठी मी हे सगळं केलं आहे. तेव्हा मधुभाऊंना आणखीनच राग येतो. म्हणतात तुझ्या पापामध्ये माझाही भागीदार आहे असं म्हणतेस तू. तेव्हा ती म्हणते नाही नाही असं नाही आहे म्हणून. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही, आता मलाच तुझ्या घरच्यांची माफी मागावी लागेल. ते एवढं चांगले भले माणूस आहेत, त्यांच्याशी तू अशी वागलीस. म्हणून ते पूर्णा आजीकडे जातात आणि म्हणतात माझ्या मुलीने जे काही केलं आहे त्याच्यासाठी मला माफ करा. मलाही काही कल्पना नव्हती. जर काही मला आधीच कळलं असतं तर मी जेल विष प्यायलो असतो म्हणून. हे ऐकून सायली, कुसुम सगळेच तुटतात. इथं अर्जुनसुद्धा खूपच बिखरलेला असतो. हे ऐकून कोणालाच काही रिॲक्शन येत नाही सुभेदारांना. इथे मधुभाऊ पूर्णाजीच्या पाया पडतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते तुमचे संस्कार, तुम्ही कमी पडलात तिला संस्कार देण्यामध्ये, या आश्रमातल्या मुलीला. तेव्हा मधुभाऊ, सायली, अर्जुन, कुसुम सगळ्यांनाच वाईट वाटतं हे ऐकून. मधुभाऊ म्हणतात मला सगळ्यांच्या पाया पडून माफी मागावीच लागेल, त्याशिवाय मला बरं वाटणार नाही. म्हणून ते पूर्णाजीच्या पाया पडतात. ती काहीच रिॲक्ट करत नाही. प्रतापच्याही पाया पडतात, तेही काही बोलत नाहीत. आणि इथे कल्पनाच्यासुद्धा पाया पडतात. शेवटी कुसुम जाऊन त्यांना म्हणते अहो मधुभाऊ हे काय सगळं करताय तुम्ही. इथे मधुभाऊ पाया पडत असताना अर्जुन आणि सायली का थक्कपणे उभं राहून बघत होते, का त्यांना थांबवलं नाही. आणि हे लोक पण सुभेदार अशा एका वयस्कर माणसाला पाया पडून देणं कितपत योग्य आहे. भले काही झालं असेल, पण हे की तुम्ही आमच्या पाया पडा एवढ्या सुसंस्कृत आहेत ना, मग हे असे वागतात हे लोक. खरंच कठीण आहे, टोकाची भूमिका ही. तर ते कुसुम मधुभाऊंना सावरते आणि म्हणते फक्त सायलीचीच चूक नाही आहे, त्याच्यामध्ये अर्जुनची पण चूक आहे म्हणून. आणि घरचे काही अर्जुनला तर काही बोलतच नाही आहे, त्याची चूक नाही आहे का. आणि त्यांनीसुद्धा सांगायला हवं ना मला तन्वीशी लग्न करायचं नव्हतं म्हणून मी हे केलं. आणि यात सायलीची काही चूक नाही आहे, पण गप्प आहेत. बोलण्याचा प्रयत्न तरी करायला हवा त्यांना थांबवून, तेही नाही. इथे हेच सगळं चालू असतं. आणि शेवटी कल्पना म्हणते आता खूप झालं, आता बस, आता बोलून खूप झालं, आता या घरात सायली राहू नाही शकत म्हणून. आणि सगळेच जण कल्पनाकडे बघत असतात. इथे यापूर्वीच मधुभाऊनी तिला घेऊन जायला हवं होतं. इतका वेळ का काढतात सगळे हे सगळं ऐकून घेण्यासाठी. आणि जास्तीत जास्ती एकाच सीनसाठी 4-5 एपिसोड बनवण्यासाठी का 1 आठवड्याचा एपिसोड बनवायचा या सीनसाठी. किती रेंगत आहेत ते, किती ते ताणत आहेत गोष्टी. काय ते एकदाचं बोलून मोकळं व्हायचं, सुटायचं, पण नाही, एकच गोष्टी एवढं च्युइंगमसारखं ताणत आहेत.